विकासाचं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात? ह्या महिलांसाठी रोजगार उत्पन्न करणं, गृहउद्योग आणणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. आणि हा शब्द मी माझ्या महिलांना दिलेला आहे आणि तो शब्द मला पूर्ण करायचा आहे. त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. स्वयंपाक आज रिकामी पडलेली ही वास्तू आहे. तिथं जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ते पाडून त्याच्यामध्ये जर तुम्ही खाली छोट्याशा तिथल्या एरियातील लोकांना पार्किंगची सोय केली तर छोटे छोटे कार्यक्रम घेता येईल. असा छोटासा एक हॉल मांडला. सेकंड फ्लोअरला महिलांसाठी उद्योग उभारण्यासाठी एक हॉल केला आणि थर्ड फ्लोअरला तुम्ही वाचनालय जरी काढलं. वाचनालयामध्ये काय होतं, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांची मुलं, सुशिक्षित लोक, वयोवृद्ध लोक, हे त्यांचा वेळ जाईल आणि खाली जर गार्डन केलं तर बऱ्यापैकी तिथल्या लोकांना त्याचा उपभोग घेता येईल. आम्ही सर्वसामान्यच होतो. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये काम करतोय. तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तिथल्या सगळ्या म्हणजे लोकांशी चर्चा सुद्धा करतोय. सगळ्यांना प्राथमिक प्रॉब्लेम जो आहे तो कचऱ्याचा आहे. कारण की ते जर स्वच्छ केलं नाही तर त्याच्यापासून उद्भवणारे भरपूर इफेक्ट आहेत जे म्हणजे जीवनशैलीवरती त्याचा इफेक्ट होतो. जे स्टँडिंग नगरसेवक होते त्यांच्याकडे सत्ताही होती 4 वर्ष, म्हणजे 40 वर्ष ते होते तिथे होते ना, नगरसेवक. ते साधं ते हॉस्पिटल थांबवू शकले नाही आणि विकासही करू करू शकले नाही. खूप म्हणजे तिथं जर तुम्ही ते जर वास्तू जर तुम्ही जशी 14 नंबरमध्ये जसं मोठं हॉस्पिटल झालं तसं जर तुम्ही पाडून जर मोठं केलं तिथं पण तिथं सुद्धा होऊ शकते ना इथल्या लोकांसाठी सोय. काय होऊ शकेल? आता 2 दिवसापूर्वीचा मुद्दा आहे. आमच्या इथं घरापासून थोडंसं पुढे गेलं फुलार गेली भाग तिथं फेज 2ची लाईनचं काम चालतं. पाणी येत होतं वर. तर यांनी काय केलं, तिथं पाईपलाईनच बंद करून टाकली. त्याच्यामुळे पुढे फुलार गल्ली, शिरकर गल्ली, गोंधळ गल्ली यांना पाणीच नाही. त्याला कॉक लावून टाकलं. संग्राम भाई तर आज झाली 10-15 वर्ष आहे. त्यांच्या डोक्यात विजन आहे तर ते करू शकतात. तुम्ही का नाही करू शकता? दिवसभर तिथे पुरुष मंडळी उघड्यावर शौचास बसतात. तिथे अत्यंत दुर्गंधी, अत्यंत घाणेरडा वास आणि अत्यंत तिथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पूर्ण प्रभागात फिरा आणि यांचे ऑफिस यांच्या घरच्या आजूबाजू परिसर बघा. तेवढंच डेव्हलप झालेलं आहे. माझं सगळ्यात मोठं काम आहे, मी धर्मकार्यासाठी काम करतो. हिंदुत्वाच्या मुद्द्याला मांग फुटलेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये नेमकं ते रांगोळी प्रकरण काय होतं? काही विघ्नसंतोषी लोकांनी तिला वेगळ्या प्रकारचं वळण देऊन दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं ती रांगोळी कुणी काढली होती? ते रांगोळी नाही म्हणता येणार त्यांना, ते आम्ही स्वागत केलं होतं. पण ते मुद्दा होता एक आणि त्याचं केलं एक. हे सगळं षडयंत्र होतं, षडयंत्र त्याच्या निवडणुकीच्या पाठीमागे ते. दृष्टिकोनातून घडलेलं. संग्राम भैया धर्माचं काम करतात, हिंदुत्वाचं काम करतात, पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन करतील हे कधी शक्य नाही. शक्यच नाही. आणि ते आम्हाला करायला होते हे तुम्ही मुळे ते नोट म्हणजे जनतेने डोक्यात आणू नये. आमच्या प्रशासनाला ही माहिती की आज यांना जर आम्ही इथं या गोष्टीने दाबू शकलो ते आम्हाला भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% आम्हाला त्रास होऊ शकतो. गेली 1.5-2 वर्ष झाले आम्ही प्रभागामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत. मंदिरात जसे हे म्हणले मंदिराची कामं वगैरे. त्याच्यामुळे लोकांची पहिली पसंती ही आम्हाला आहे. ज्या प्रभागामध्ये हा मुस्लिम वोटर सुद्धा आहेत, तर त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही. बघा आता कसं असतं की मी हा तो माझा राजा आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्र उतरणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. मग तुम्ही हिंदुत्ववादी नगरसेवक म्हणून काम करणार की तुम्ही त्याही समाजासाठी काम करणार? काम विकासाचं काम करताना तिथं आम्ही जात नाही पाहणार. मी काय सांगतो तुम्हाला, मी प्रभागामध्ये सगळीकडे कामं करणार. मी हे नाही पाहणार तिथं तो हिंदू आहे का मुस्लिम. तुमच्या समोरचे नेते आहेत ते मातब्बर आहेत कोण? असं म्हणायला हरकत नाही. मातब्बर म्हणजे काही नसतं आणि मी समजत सुद्धा नाही. जनता जर पाठीमागं आहे मातब्बर या गोष्टीबद्दल म्हणायला मत तर तुम्हाला देणारच आहे, पण तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू आहे आणि यातच प्रभाग क्रमांक 12 कडे जर पाहिलं तर संपूर्ण अहिल्यानगर शहराचं व जिल्ह्याचं लक्ष या प्रभागाकडे आहे. त्यातच आता हिंदुत्व, रांगोळी प्रकरण व सामाजिक संदेश या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. प्रभाग क्रमांक 12चे जे उमेदवार आहेत, महिला उमेदवार ज्या आहेत आरती रासकर, त्याचबरोबर त्यांचे जे पती आहेत म्हणजे संग्राम रासकर, यांच्या अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. रांगोळी जे प्रकरण झालं होतं त्यातून त्यांचं नावाची जी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून देखील त्यांची चर्चा आहे. या सगळ्या प्रश्नांवर आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, वास्तव खबरमध्ये ताई, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत. आता महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 12 म्हणजे हा केंद्र बिंदू आहे आणि या प्रभागाकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं नाही तर जिल्ह्याचं सुद्धा लक्ष आहे. तर काय वाटतं याबद्दल तुम्हाला?
निश्चितच. प्रभाग क्रमांक 12 हा माळीवाड्याचा आणि संपूर्ण अहिल्यानगरचा केंद्रबिंदू आहे. तर मी गेली 2 वर्ष झाली प्रभागामध्ये भरपूर ठिकाणी भेटीगाठी करतोय. तिथल्या समस्या, तिथल्या नागरिकांच्या काय मूलभूत समस्या आहेत, या सर्वांचा आम्ही म्हणजे ग्राउंड लेव्हलला जाऊन तिथे आम्ही त्यांना भेटीगाठी घेतोय. त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्यांचा विचार करता तर तिथे भरपूर समस्या आहेत नागरिकांना. तर त्या कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता येतील, त्यावरती कशा पद्धतीने मार्ग काढता येतील, याबद्दल आम्ही भरपूर काही अभ्यास केलेला आहे. विकासाचं कोणतं विजन घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात? तसं बघायला गेलं तर विकासाची भरपूर धोरणं आम्ही अवलंबलेले आहेत. आमचे म्हणजे भरपूर विकास आम्हाला करायचा आहे. कारण की सध्याची परिस्थिती बघता तर इतर प्रभागांचा जर विचार केला, तर तिथे भरपूर प्रमाणे मूलभूत सुविधा ह्या झालेल्या आहेत. आमचा प्रभाग क्रमांक 12 इथे जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा ही झालेली नाहीये. तिथे पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याची समस्या असेल, तिथे नालींचा प्रश्न असेल, गटारींचा प्रश्न असेल, हे प्रामुख्याने भरपूर मोठे-मोठे मुद्दे आहेत. याचा आपण विचार करायला पाहिजे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुम्ही आता उल्लेख केला की समस्या आहे. तर भरपूर समस्या आहेत. आपण बघितलं तर रस्ते सुद्धा तिथे खराब आहेत किंवा प्रभाग क्रमांक 12 मध्ये पटांगण सुद्धा आहेत. म्हणजे सौभाग्य सदन झालं, त्याच्यानंतर बेक पटांगण आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या जागा असूनही त्या आजही विकसित नाहीये. आता तुम्ही सरळ सरळ उदाहरण घ्या, सौभाग्य सदन. सौभाग्य सदन हे आज रिकामी पडलेली ही वास्तू आहे. इथं जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ते पाडून त्याच्यामध्ये जर तुम्ही खाली छोट्याशा तिथल्या एरियातील लोकांना पार्किंगची सोय केली, छोटे छोटे कार्यक्रम घेता येतील, असा छोटासा एक हॉल बांधला. सेकंड फ्लोअरला महिलांसाठी उद्योग उभारण्यासाठी एक हॉल केला आणि थर्ड फ्लोअरला तुम्ही वाचनालय जरी काढलं, वाचनालयामध्ये काय होतं, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांची मुलं, सुशिक्षित लोक, वयोवृद्ध लोक, हे त्यांचा वेळ जाईल. आणि खाली जर गार्डन केलं तर बऱ्यापैकी तिथल्या लोकांना त्याचा उपभोग घेता येईल. आपल्या शहराचा आता 14 नंबर वार्ड पहा. 14 नंबर वार्डाचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे आपल्या नगर शहरासाठी. तिथला विकास पहा आणि आपला 12 नंबरचा विकास पहा. तिथेही 30 वर्षापासून 40 वर्षापासून नगरसेवक म्हणून बरेचसे मोठे मोठे पद लोक बसले आहेत. तो सेम आपल्या इथं पण तीच परिस्थिती, 30 वर्षापासून 40 वर्षापासून लोक नगरसेवक म्हणून काम करतात, जे प्रतिनिधी आहेत. पण त्या विकास त्या वार्डाकडे पहा आणि या वार्डाकडे पहा, भरपूर फरक आहे. तिथं विजन आहे. आज माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं जवळपास 100 बेड आणि 5 ICUचं सगळ्यात मोठं हॉस्पिटलचं काम चालू. आता झाले, पूर्ण होण्यात आले. आता त्याचं लवकरात सोळा पाहून द्या. तर असं काहीतरी प्रभाग क्रमांक 12 मध्ये हो, ही आमच्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत की ज्या 12 मध्ये झाल्या पाहिजेत. झाल्या. तुम्ही आता जे हॉस्पिटलचा उल्लेख केला, प्रभाग क्रमांक 12 मध्ये देशपांडे हा, हॉस्पिटल आहे. सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे ते. हा. म्हणजे शहरातल्या नाही तर जिल्ह्यातले लोक पण तिथे येतात. येतात. पण ते हॉस्पिटलचं आता सारसनगरला स्थलांतर होते. जे स्टँडिंग नगरसेवक होते त्यांच्याकडे सत्ताही होती. 4 वर्ष म्हणजे 40 वर्ष ते होते तिथे होते ना, नगरसेवक. होते. मग ते साधं ते हॉस्पिटल थांबवू शकले नाही आणि विकासही करू शकले नाही. करू शकले नाही. खूप म्हणजे तिथं जर तुम्ही ते जर वास्तू जर तुम्ही जशी 14 नंबर मध्ये जसं मोठं हॉस्पिटल झाले तसं जर तुम्ही पाडून जर मोठं केलं तिथे पण तिथं सुद्धा होऊ शकते ना इथल्या लोकांसाठी सोय. का होऊ शकत नाही? तुम्ही विजन करा ना. विकास तर लांबच राहिला पण ते थांबवले विकास तर लांबच आहे, पण थांबवता सुद्धा नाही आले तुम्हाला. गेली 40 वर्षापासून तुम्ही 30 वर्षापासून म्हणता आम्ही प्रस्तावित नगरसेवक आहे. तर तुम्ही बघा तुमच्या घरापासून 100 मीटर अंतर तुम्ही रोड बनवता. अप्सरा थिएटर पासून पुढे रोडची परिस्थिती काय बघा ना तुम्ही, काय परिस्थिती झाली. आज तिथे जेंट्स लेडीज शाळेतल्या मुली जातात, लोक तिथे बाथरूम करतात रोडला. काय तुम्ही ह्या गोष्टी चेंज करू शकत नाही का? 20 वर्षावर 30 वर्षात तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही येतात जाता, रोज जाता. पण आमच्या बंगाल चौकीपर्यंत सुद्धा रोड नाही करू शकत तुम्ही. तुमच्या लॉज पर्यंत रोड कसा होतो? बरोबर आहे. हा, तुमच्या लॉज पर्यंत होतं कॉन्क्रीटीकरण होतं. तुमच्या ऑफिस पुरतच फक्त कॉन्क्रीटीकरण होतं. तेवढ्या गल्लीची एरिया पुरतच कॉन्क्रीटीकरण. बाकीचे लोक राहत नाही का वॉर्डामध्ये? त्यांना रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे. खूप मोठी समस्या आहे. आणि तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 12 हा भरपूर मोठा लोकसंख्येचा एरिया आहे. तर इथे म्हणजे जर बघायला गेलं तर कुठल्याच भागात सुविधा कुठलीच पोहोचलेली नाही आतापर्यंत. 40 बेडेकर वर्ष क्लास आहे त्याच्यासमोरचा जो रस्ता आहे तो पण खराब आहे. तो सुद्धा खराब खराब. आहे. त्याच्यानंतर तर माणिक चौक एरियामध्ये पहा, बडोदा बँकेत थोडंसं पुढे गेले तुम्ही तर कचऱ्याची समस्या किती वर्षापासून तुम्ही वार्डामध्ये फिरताना फक्त लोकांचे दाखला आणि शाळेचे ऍडमिशन करून तुम्ही निवडणूक लढू शकत नाही. तुम्ही काहीतरी विजन डोक्यात ठेवा.
विजन डोक्यात ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची काळाची गरज आहे आज. तुम्ही भविष्य पाहा ना, त्याच गोष्टी गेली 50-15-20 वर्षात तुम्ही तेच करताय. काय करताय? लोकांचे दाखले काढून द्या, कोणाचे ऍडमिशन बरोबर. करू द्या, आणि कोणाचा मृत्यू दाखला करून द्या, जन्म दाखला करून द्या. याच्या व्यतिरिक्त लोकांची कामं नाहीत का काही? भरपूर कामं आहेत, भरपूर. अहो, मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या, तुम्ही योजना लोकांपर्यंत पोहोचवा ना. बरोबर. आज महात्मा फुले योजनेसारखी कामं आहेत. केवायसीचे का आपले रेशनचे काय, जर तुम्ही त्यांना ऑनलाईन करून दिलं तर त्याच्यामध्ये त्याला 10 लाख, आज 5 लाख रुपये लिमिट होतं हॉस्पिटलला, ते 10 लाख रुपये झाले आज. जेव्हा आम्ही टू व्हीलरवरून फिरतो हं. त्यावेळेस आम्ही बघतो रस्ते की असं वाटतं की मी नगरसेवक झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. नेमकं असे काय वाटतं तुम्हाला? जसं की मगाशी मी म्हणलं की आम्ही टू व्हीलरवर जेव्हा फिरतो त्या पिरियडमध्ये ज्या वेळेस आम्ही फिरतो त्या आम्ही भरपूर प्रभागाची आम्ही भरपूर पाहणी केलेली आहे. हं. तर आपल्या इथे कचऱ्याची भरपूर समस्या आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे मोकळी जागा दिसेल तिथे आपल्याला कचरा पडलेला दिसतो. तर मग हे असं का? जर तुम्ही स्थानिक सध्याचे नगरसेवक आहात तर तुम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं तुमचं गरजेचं आहे. जर आमच्यासारखे आम्ही सर्वसामान्यच होतो. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रभागामध्ये काम करतोय. तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय. तिथल्या सगळ्या म्हणजे लोकांशी चर्चा सुद्धा करतोय आम्ही. सगळ्यांना प्राथमिक प्रॉब्लेम जो आहे तो कचऱ्याचा आहे. कारण की ते जर स्वच्छ केलं नाही तर त्याच्यापासून उद्भवणारे भरपूर इफेक्ट आहेत. जे म्हणजे जीवनशैलीवरती त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे आरोग्याच्या संदर्भात भरपूर तक्रारी येतात त्या संदर्भामध्ये. तर कचरा व्यवस्थापनासंदर्भात आम्हाला म्हणजे एक काम करायचंय. त्याचं विघटन कसं होईल? ओला कचरा, सुका कचरा याच्यासाठी आम्हाला सेपरेट प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे मोकळी जागा आहे, प्रत्येक गल्लीला आम्हाला सेपरेट एक कचरा कुंडी द्यायची आहे. तिथे आम्हाला त्या बाबतीमध्ये आपल्याला आणखीन काय उपाययोजना करता येतील? त्याचं म्हणजे आम्हाला आमचं व्हिजन आहे. तर ते आम्हाला प्रत्यक्षात उतरवायचं आहे. मी तुमचं आता ते पत्रक पाहिलं त्याच्यावर तुम्ही तुमचं काही विजन मांडलेलं आहे. नेमकं त्याच्यावर कसं काम करणार आणि विजन काय आहे तुमचं आता महानगरपालिकेचं निवडणुकीत? म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर कसं काम करणार आहे त्याच्यावर? तसं पाहायला गेलं तर प्रथम आम्ही ज्या मूलभूत गरजा आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, पहिले आम्ही ते सॉर्ट आउट करणार आहोत. त्याच्यावरती आम्ही कचरा संदर्भ असो, पाणी प्रश्न असो, पाईपलाईनचा प्रश्न असो, भरपूर ठिकाणी पाईपलाईन गेलेल्या आहेत. पण तिथून त्यांना पाण्याची काही तिथून म्हणजे पाणी चालू नाही. पाईपलाईन तर केलेली आहे पण तिथे पाणी चालू नाही. तर आम्हाला पहिले ते सगळे प्रश्न मांडायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील ते आम्हाला पहिले ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता 2 दिवसापूर्वीचा मुद्दा आहे. आमच्या इथं घरापासून थोडंसं पुढे गेलं, फुलार गेली भाग, तिथे फेज 2 ची लाईनचं काम चालतं, पाणी येत होतं वरती. तर यांनी काय केलं की पाईपलाईनच बंद करून टाकली. त्याच्यामुळे पुढे फुलार गल्ली, शिरकर गल्ली, गोंधळ गल्ली याला पाणीच नाही. त्याला डायरेक्ट कॉक लावून टाकलं. का? तर तुम्ही ते तात्पुरतं काम थांबवण्यासाठी बाकीची गैरसोय होती ना. बरोबर. त्याचा विचार तुम्ही करू शकत नाही. तो विचार तुम्ही केला पाहिजे. पाणी आज महत्वाची गोष्ट आहे. प्रभाग क्रमांक 12 म्हणजे आता विशाल गणपती मंदिर पण प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतं. तिथून तुम्ही आताच आपलं बोलणं झालं उल्लेख केला तुम्ही की जो रस्ता आहे पसपीर चावडीकडे जातो तो रस्ता खराब आहे. तोच रस्ता ते पुढे जाऊन बाजारपेठेंना मिळतो. म्हणजे तो बऱ्यापैकी तसाच पुढे आशा टॉकीज, तसं कोतवाली पोल्युशन, आता कोतवाली पोल्युशन पर्यंत झालाय. तो पण आमदार संग्राम जगताप यांच्या विकासातून झालाय. आज मागील सुद्धा प्रभाग क्रमांक 12 मध्ये यांनी निवडणूक केली जुन्या लोकांनी. त्यांच्यावेळेस पण तोच रोड होता आणि आजही त्यांच्या ह्याच्यामध्ये तो रोड आहे. मग ते संग्राम भाई करू शकतात तर तुम्ही 40 वर्षापासून का नाही करू शकता? बरोबर. संग्राम भाई आज झाली 10-15 वर्ष झाली. त्यांच्या डोक्यात विजन आहे तर ते करू शकतात, तर तुम्ही का नाही करू शकता? बरोबर आहे. तुम्ही म्हणजे त्यांच्या आधीचे नगरसेवक आहेत ना, तुम्ही हा विचार केला पाहिजे. ज्या बाजारपेठा आहे म्हणजे जिल्ह्यातले लोक इथं खरेदी करण्यासाठी येतात आणि स्टँड वरून त्याच रस्त्याने पुढे जावं लागतं. तर रस्त्यांची मोठी दुर्दशा आहे. जाऊ शकत नाही आपण तिथून. खड्डे पडलेले त्या रस्त्यांना आणि बऱ्यापैकी प्रभाग क्रमांक 12 मध्ये शाळा सुद्धा आहेत. फिरोदे वगैरे शाळा आहेत. पण बघितलं आपण रस्ता सुद्धा खराब आहे आणि फिरोदे शाळेच्या साईडलाच तिथं गेलं तर तिथं मधला जो रस्ता आहे तिथं शौचालय वगैरे करतात लोक, घाणेरडा वास सुटतो. तेव्हा तो सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे आमच्या प्रभाग नंबर 12 मधला. ऍक्च्युली तिथल्या शाळेमध्ये बालवाडीपासून तर कॉलेज पर्यंतची मुलं मुली जातात त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये म्हणा. तर तो मेन रस्ता आहे त्यांचा जाण्याचा. तर तिथे तुम्ही बघताल तर दिवसभर तिथे पुरुष मंडळी उघड्यावर शौचास बसतात. तिथे अत्यंत दुर्गंधी
अत्यंत घाणेरडा वास आणि अत्यंत तिथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. तर एखादी मुलगी जरी तिथून शाळेतून जायचं म्हणलं ना तर मान खाली घालून जाते. तिला असं ताटमानेने त्या रस्त्यातून जाता येत नाही. आणि तिथला रस्ता जर बघताल ना तुम्ही, अत्यंत दुरावस्था झालेली त्या रस्त्याची. तिथे डांबरीकरण पण नाहीये, तिथे म्हणजे काहीच नाहीये तिथे. अहो फक्त यांच्या 100 मीटर अंतरावर सिमेंटचे रस्ते रस्ते. झालेले तुम्ही रस्ते. भोगेगली सारखा भाग घ्या. भोगेगलीत किती मोठी आज नागरिकांचं बरोबर. तिथं हे म्हणजे रस्ता आहे. हा हो, तुम्ही खरा तुम्ही आजही पहा, ती गल्ली किती वर्षापासून तशी पडली. कॉन्क्रिटीकरणचं काम तिथे केलं पाहिजे. सगळ्यात पहिले तिथे केलं पाहिजे की तिथे शाळेतनं मुलं जातात येतात. आणि विशाल गणपती मंदिर आहे आपलं, ग्रामदैवत आहे. तिकडे येणारी चतुर्थीला गर्दी होती. तिकडे काही लोक येतात. तो म्हणजे पूर्ण खड्ड्याचा भाग आहे. तुम्ही आता तिथे एकदा तुम्ही ग्राउंड लेवल पहा परिस्थिती काय आहे तिथे. पार्किंगचा मोठा प्रश्न. पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. मग पार्किंगचा तिथं पार्किंग नसल्यामुळे मग इकडे गेली पार्किंग करतात लोक. आणि विशाल गणपती मंदिर हे आपल्या अहिल्यानगरचं आराध्य दैवत आहे. आणि गणपतीच्या 10 दिवसाच्या काळ, गणेश चतुर्थीच्या जे 10 दिवसाचा काळ असतो, तिथे अहिल्यानगर मधले म्हणा किंवा आजूबाजूच्या शहरातली गावातली भरपूर प्रमाणात तिथे ते 10 दिवस गर्दी असते. जर तुम्ही पाहिलं तर तिथे पार्किंगचा पण खूप मोठा प्रश्न आहे. तिथे रहदारीचा एरिया आहे, मेन एरिया आहे, कारण तिथून जवळच स्टँड पण आहे आपलं मोठं स्टँड. कारण तुम्ही चर्च रोड परिसर बघा खिस्त गल्लीतला, त्या भागात मला दाखवा कुठे कॉन्क्रिटीकरण झाले. खिस्त गल्ली भागात दाखवा मला कुठे कॉन्क्रिटीकरण झाले. तुम्ही हे जे तुम्ही स्थानिक पूर्ण बघा. नगरसेवक आहेत ना, तुम्ही एकदा पाहून या, 100% पाहून या. तुम्ही पूर्ण प्रभागात फिरा आणि यांचे ऑफिस आणि यांच्या घरच्या आजूबाजू परिसर बघा. तेवढंच फक्त तेवढंच concretization झालंय. डेव्हलप झालेलं आहे. बाकी प्रभाग क्रमांक 12 मध्ये कुठेच तुम्हाला रस्ते दिसणार नाही. हा, आणि आता प्रभाग क्रमांक 12 मधल्या ज्या समस्या आहे, तर तुम्ही जे आता उल्लेख केला की आपण जाऊन तुम्ही जाऊन बघा. हम्म. तर आपण एकदा जाऊन ग्राउंडवर, मला तरी असं वाटतं आपण ते पाहिलंच पाहिजे. तुम्ही या ना. काय समस्या आहे तुम्हाला नक्की? दाखवून देतो. नक्की. समक्ष तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही या परिस्थिती. कारण की सत्य नागरिकांशी परिस्थिती. बोललं की नागरिक म्हणतात आम्हाला नगरसेवक इझिली अवेलेबल होतात, आमचे हो. फोन वगैरे उचलतात. इकडे विकासाची बोंबाबोंबे. 20 वर्षाखाली काही सिनियर लोक त्यांच्याशी बोललो, 20 वर्षाखाली प्रभाग तसाच होता, आजही तसाच आहे. अहो विकसित असं काही झालेलं नाही. तुम्हाला अवेलेबल होतात म्हणजे ठीक. कशासाठी अवेलेबल होतात तुम्ही त्यांना सांगा ना, माझं रेडणीचं काम आहे. रेडणीच्या कामासाठी लोक अक्षरशः न्यूज वाल्याला बाईट देतात. आज तुम्ही आजकालची एक बघा न्यूज बघा, न्यूज 24 काहीतरी चॅनल करा की लोक सांगून वैतागले. ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न होता, तो मी स्वखर्चाने करून दिलाय. बरं, मी तर अजून काही पदावर नाही, काहीच नाही. माझं सगळ्यात मोठं काम आहे, मी धर्मकार्यासाठी काम करतो. मी मंदिरासाठी, मला तुम्ही कुठल्याही मंदिरासाठी सांगा, मी तुम्हाला आज जर तिथं नेऊन दाखवतो की कुठल्या मंदिराचं मी काम केलं, कुठल्या मंदिराचं काम अजूनही सांगेन. हिंदुत्वाचा एक मोठा मुद्दा आहे. आतमध्ये जे रांगोळी प्रकरण झालं होतं, तिथून हिंदुत्वाच्या मुद्द्याला बाण फुटलेला आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. नेमकं ते रांगोळी प्रकरण काय होतं? ऍक्च्युली काय माहिती का, आम्ही नॉर्मल रांगोळी काढली होती. एकदम नॉर्मल रांगोळी होती. त्याच्यामध्ये काय केलंय की काही विघ्नसंतोषी लोकांनी तिला वेगळ्या प्रकारचं वळण देऊन दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसं ऍक्च्युअली तसं बघायला तसं काहीच नाही परिस्थिती. सत्य परिस्थिती बघायला गेलं तसं काहीच नाही. आता तो न्याय प्रलंबित प्रश्न आहे, न्याय देवता मला त्याचा न्याय देईल, त्याच्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एक कारवाई वगैरे बऱ्याचशा मोठ्या हो. समस्यांना सामोरं हो, जावं हो. लागलं. खूप म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्याच काही इथल्या विघ्नसंतोषी लोकांनी त्यांना विशिष्ट पाठिंबा समाजाला सपोर्ट देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. का तर माझं काम चांगलं आहे, काम बोलतंय. आज तुम्ही प्रभामध्ये फिरा, पूर्ण काम बोलतंय माझं. पण नेमकं ती रांगोळी कुणी काढली होती? ऍक्च्युली रांगोळी नाही म्हणता येणार त्यांना. ते आम्ही स्वागत केलं होतं. दुर्गा माता दुर्गा दौडचं दौडचं. स्वागत केलं ओके, होतं. ओके. पण ते मुद्दा होता एक आणि त्याचं केलं एक, असा विषय. वाढवलं गेलं ते प्रकरण वाढवलं गेलं. ऍक्च्युली ते म्हणता येतं ना की वाहत्या गंगेत हात धुणे, असा प्रकार केला गेला. त्यामध्ये प्रकरण झालं एक आणि ते समाजासमोर मांडण्यात आलं एक. दाखवलंय. हो. आणि याला आपल्याला म्हणजे असं 100% म्हणता नाही येणार, पण याला नको त्या लोकांचा पाठिंबा पण भरपूर भेटला. नको त्या दृष्टिकोनातून याला म्हणजे वेगळं वळण आणि हे कशासाठी लावण्यात आलं. केलं, कशासाठी केलं, आमच्या समोरच्या काही विरोधकांनी, की त्यांना माहिती आहे की विशिष्ट समाजाचं मतदान त्याला आपल्याला घडवून आणायचं आहे. यांना न पाहता की आपल्याला घडवून आणायचं आहे. इलेक्शनच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण होऊन हो. वोटर्स Divided. डिवाइड होण्यासाठी नेमकं यासाठी हे हे सगळं प्रकरण प्रकरण होतं. वाढवण्यात आलं. मत किंवा मुस्लिम मत जे आहेत, आता तुम्ही काही 6,500 काहीतरी मत आहेत हो. वाटतं प्रभाग क्रमांक 12 मध्ये हो. मुस्लिम. तर त्याचं ह्याच्यासाठी डिवाइड होण्यासाठी परत हो, प्रकरण होतं. आमच्या 100% समोरचे जे प्रस्तावित आहेत आता, त्यांना सुद्धा त्यांना पूर्ण तेच अपेक्षित आहे हम्म. की यांना फक्त त्या विशिष्ट समाजाचंच मतदान
त्यांना सपोर्ट करतात. म्हणजे आज त्यांना एकही- निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हा हे सगळं हे षडयंत्र सगळं षडयंत्र होतं षडयंत्र त्याच्या पाठीमागे निवडणुकीच्या तर. दृष्टिकोनातून घडलं गेलेलं आहे. निवडणुकीचे. Actually आज जर आम्ही सर्वसामान्य छोटं असतो प्रकरण आहे. त्याच्यामध्ये इतका मला त्रास दिला गेला छोट छोटा प्रकरण. पण ह्या प्रकरणामध्ये आमदार जे आहे संग्राम भैया जगताप त्यांचं सुद्धा नाव मध्ये येते. हम्म. त्यावेळेस ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रभर फिरत होते. बरोबर. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्याकडे होता की त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की तुम्हाला जो सपोर्ट आहे तो संग्राम भैयांनी केला आणि ते जे प्रकरण झालं ते त्यांनी जाणून बुजून करायला लावलं. षडयंत्र होतं काहीतरी. नाही नाही असं काही नाहीये. संग्राम भैया धर्माचं काम करतात, हम्म. हिंदुत्वाचं काम करतात, पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन करतील हे कधी शक्य नाही. शक्यच नाही. आणि ते आम्हाला करायला लावतील हे तर तुम्ही मुळे ते म्हणजे जनतेने डोक्यात आणू नये हम्म. आणि काही म्हणजे असं काही समजून घेऊ नये, कारण की ते कोणी याचा मुद्दा पण बनवावा नाही हा, की आम्हाला सपोर्ट संग्राम भैया जगतापांनी केलाय. त्यांचा आणि ह्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. काही संबंध काहीच काहीच संबंध नाही. कारण की कसं आहे की आम्ही ऍक्च्युली तसं काही केलंच नव्हतं. हे बघा दाखवले गेले कारण की आम्ही त्यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हम्म. आणि आमच्या प्रस्ताविताला हे माहिती आहे की आज यांना जर आम्ही इथं या गोष्टीने दाबू शकलो हे आम्हाला भविष्यात जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% आम्हाला त्रास देऊ शकतात. त्रास देणं म्हणजे कसं की बाबा एक आपल्याला किंवा आता विरोधात- गेली विरोध 40 वर्ष झाले ते प्रभाग क्रमांक 12 वर प्रभुत्व गाजवतात ते. आणि तुम्ही बघताल तर आपल्या प्रभाग क्रमांक 12ला 5 वर्ष महापौर पद सुद्धा भेटलेलं आहे. तर त्या गोष्टी कुठं त्यांच्या त्याप्रमाणे तुम्ही जर महापौर होतात ना तास गणेश भोसले साहेब आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये ते उपमहापौरच आहेत, पण आज त्यांचा प्रभाग बघा तुम्ही उपमहापौर असताना जर ते जर महापौर झाले तर तुम्ही विचार करू शकत नाही इतकं जबरदस्त काम होईल ना शहरात. त्यांनी प्रभाग क्रमांक 14चं काम केलंय उपमहापौर असताना. जर तुम्ही विचार करा जर ते महापौर झाले तर अख्ख्या अहिल्यानगरचा ते म्हणजे काय पालट पालट करतील. काय पालट 100% 100% करणार. विजन आहे, खरंच विजन आहे. खरंच म्हणजे विजय आहे. त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाहिलं ना एक काम करायची तळमळ त्यांच्यामध्ये दिसून येते. उन्नती येते आपलं काम करण्याची. जेव्हा हे रांगोळीचं प्रकरण झालं त्यावेळेस तुमचं बऱ्यापैकी नाव चर्चेत होतं की महानगरपालिकेचा चेहरा म्हणून निवडणुकीमध्ये असं चर्चेत होतं तुमचं नाव बऱ्यापैकी. म्हणजे ते षडयंत्रच म्हणता हो, येईल हो, की म्हणजे षडयंत्र, षडयंत्र. 100%. महानगरपालिकेची निवडणुका त्या विधानसभा झाली त्याच्यानंतर होणारच होत्या आणि तिथूनच ही सगळी सुरुवात अहो झाली. काम आमचं चांगलं चालू होतं ना. गेली 1.5-2 वर्ष झाले आम्ही प्रभागामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत. मंदिरात जसं हे म्हणले मंदिराची कामं वगैरे. आणि आम्हाला कळलं सांगतात लोक स्वतः येऊन आमच्याकडून कामं करून घेत आहेत लोक. मग गेली 30-40 वर्ष झाले हे नगरसेवक आहेत तर मग यांनी आतापर्यंत ती कामं केली का नाही? कारण की मंदिर तर एका रात्रीतून उभं राहू पण शकत आज नाही. तुम्ही लोकांकडे जाताय हम्म. आणि म्हणताय मी तुझ्या मंदिरासाठी हे देतो ते देतो का तू इतके वर्ष झाली तुम्ही नगरसेवक आहात त्यावेळेस का नाही सुरू तुम्हाला या गोष्टी तुम्हाला आजच का समजतंय आज तुम्ही लोकांकडे जाताय मी तुमच्या मंदिरासाठी हे देतो तुम्हाला हा निधी देतो तुम्हाला तो निधी देतो आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बदल लोकांना आश्वासन द्यायला त्यांना आश्वासन द्यायचं वेळ काढून द्यायची परत तुम्ही 5 वर्ष यायचंच नाही. अहो माझ्या समोरचे जे प्रस्थापित आहेत त्यांना तर बऱ्याच ठिकाणी ओळखत सुद्धा नाही कोणी सत्य परिस्थिती आहे. तर ते नगरसेवक आहेत म्हणून बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही. तुम्ही सुद्धा प्रभात जा माझ्या एरियात विशिष्ट एरिया सोडून हम्म. आजूबाजूच्या एरियामध्ये फिरा तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही आता एक हिंदुत्व उमेदवार म्हणूनच जनतेसमोर जाणार आहेत का? हो हो. आम्ही बघा हिंदुत्वाचं कामच पहिल्यापासून करतो आम्ही. ते उगाच रांगोळी प्रकरणामुळे जास्त आम्ही चर्चेत आलोय. तसं पाहायला गेलं तर आम्ही पहिल्यापासून हिंदुत्वातच काम करतोय. आता तुम्ही हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहात. तुमच्या प्रभागामध्ये 6.5 मुस्लिम वोटर सुद्धा आहेत. मग त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही का? बघा आता कसं असतं की मी तो मताचा राजा आहे त्याचा विचार मी नाही करू शकत कारण की शेवटी तो असा चर्चेचा विषय केला आहे की त्या समाजाचं मत मला घडवूच नाही आलं पाहिजे बरोबर. कारण की ते वोटच त्यांच्याकडे वोटून घ्यायचे त्यांना. हम्म. आणि गेली 20 वर्षापासून ते त्याच वोटर्सवर निवडून निवडणूक लढवतात. आणि आपला एक हिंदू माणूस असा आहे की जो माझा हिंदू वर्ग असा आहे की जो लवकर बाहेर पडत नाही मतदान दिवशी. माझी त्याला एक विनंती की त्यांनी मतदानाच्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार मतदान करावं. तुम्ही जर आज बाहेर नाही पडले तर पुढच्या 20 वर्षांना तुम्ही धोक्यात तुम्हाला धोका आहे. कारण की जे पुढे दिसतंय पुढच्या 20 वर्षांनी 25 वर्षांनी आजची या पिढीला काही नाही पण पुढच्या 20 वर्षांनी 25 वर्षानंतर खूप मोठा धोका आहे. सांगायचं झालं तर ते रांगोळी प्रकरण जे झालं होतं तुम्ही बघता ते रांगोळी प्रकरण झालं माळेवाड्यात भारतुटी कारंजेवरती. त्याचे पडसाद तुम्ही बघितलेच असतात. कोठल्यावरती विनाकारण तिथे
दंगा फसाद करण्यात आला, विनाकारण तिथे रस्ता जाम करण्यात आला, विनाकारण तिथे दंगल घडवण्यात आली, सर्वसामान्य जनतेला वेठीस जाणार. विटीस धरण्यात आलं. हा बरोबर, पोलीस- त्यावेळेस कारवाई पण हो. झाली होती, पोलिसांनी भरपूर. उचललं पण त्यांना होतं. फाईन पण दिलं. अटक बऱ्यापैकी. झाली होती, सगळ्या गोष्टी झाल्या. सगळं हम्म, ह्या गोष्टी वाढवायची काही गरज नव्हती पुढे. हम्म. ऍक्च्युली काय सर्वसामान्य जनता आखी त्याच्यामध्ये गुंतली गेली. कोणी शाळेत चाललंय, कोणी मुलांना घेऊन चाललंय, कोणाच्या हॉस्पिटलचं काम आहे, पूर्ण नगर शहर जाम झालं. त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला पाहिजे होता की आपल्या या चुकीमुळं, विशिष्ट छोट्याशा चुकीमुळे आपल्या एवढं मोठं शहर पूर्ण जाम झालं. तुम्ही आमदार संग्राम भैया यांचे समर्थक आहात. मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय तुम्हाला फायदा होईल त्याचा? फायदा म्हणण्यापेक्षा त्यांचं विजन आहे. तुम्ही पहा, नगर शहरामध्ये जसे आमदार संग्राम भैया जगताप यांनी विकास कामाला गती दिली. आता तुम्ही ते फिरताच आहे नगरमध्ये. जे मागील आमदार होते त्यांच्या काळातले कामं पहा आणि आताच्या काळातले तुम्ही कामं पहा. बघा, सावडी भाग बघा, उपनगर बघा, आता एमआयडीसी भाग बघा. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या काम बोलतंय. त्याच्यामुळे जनतेने त्यांना परत एकदा संधी दिली. जर तुमचं जर काम बोलतंय, संधी तुम्हाला 100% जनता देणार आहे. जसं आमचं आहे. आता आम्ही सध्या आम्ही ज्यावेळेस कामं भरपूर प्रभागामध्ये प्रमाणात कामं करतोय. करतोय. त्याच्यामुळे लोकांची पहिली पसंती ही आम्हाला आहे, हे आम्हाला कळून पण चुकलेलं आहे. आणि त्यांच्या विश्वासास पात्र उतरणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि आम्ही त्यांच्या विश्वासात उतरण्यासाठी म्हणजे आम्ही आणि तयार. 100% त्यांच्या डोक्यामध्ये जे विजन आहे संग्राम भैयांच्या, हम्म. हे पूर्ण होणार. आपलं अहिल्यानगर शहर जे आहे ते मेट्रो सिटीच्या लेवलला जाणार थोड्याच दिवसात. पुरातत्व खात्याचा मोठा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. खूप मोठा. मी स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे. माझ्या स्वतःच्या एका कंस्ट्रक्शन मध्ये माझी प्रॉब्लेम आला होता. याच्यामध्ये त्यांनी ते 100% मार्ग एवढ्या वर्षी या लोकांनी हा मार्ग काढलाच पाहिजे होता. कारण की काय होतं, त्या सर्वसामान्य व्यवस्था दिली जाऊ शकत नाही पुरातत्व खात्याचं बरोबर. परमिशन आणण्यासाठी. कारण की त्याला जायचंच म्हणलं तर तो त्याला खर्च झेपणार नाही. तिथे गेलं की ते म्हणतात दिल्लीला पाठवलंय, दिल्ली पाठवलं म्हणतात येते आता येईल नंतर येईल. मग त्याचं स्वप्न झालं घराचं. बरोबर. मग तो प्रश्न कसा सोडवणार तुम्ही आता? तो प्रश्न मी तर 100% आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या कानावर मागेही घातला होता आणि आजही घातला. आता ते भविष्यात आम्ही त्याच्यावर 100% तोडगा काढणार म्हणजे काढणार. आज तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या बाबतीत मी तुम्हाला ग्वाही देतो, त्याच्यावर 100% मार्ग निघणार. आणि या बाबतीत पाठपुरावा पण चालू चालू आहे. आहे. भरपूर प्रमाणात आम्ही आता हे तुम्ही पाठपुरावा करतो. विचारला ती स्वतः तुम्ही प्रश्न, गोष्ट फेस केल्यामुळे Face तुम्ही केली. त्या मी स्वतः फेस केले त्या गोष्टीला, स्वतः फेस केली. म्हणजे आम्ही किती धावपळ केली हे आम्हाला माहिती आहे. स्वतः उदाहरण आहे त्या स्वतः. गोष्टीचं. तुम्ही हिंदुत्वाला तुम्ही काय समजता? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे तुमच्यासाठी? हिंदुत्वाची व्याख्या काय? आणि आता तुम्ही त्याच्यावर कसं काम करणार आहात? आता तुम्ही हिंदुत्ववादी उमेदवार म्हणूनच जनतेसमोर जाणार आहात. बरोबर. नेमकं प्रभागामध्ये तुम्ही आता कसं काम करणार? प्रभागामध्ये जिथे समजा आता काही विशिष्ट भाग आहे समजा, आता तिथं बघा तुम्ही आजूबाजूला 2-3 घर मुस्लिम असतात, आजूबाजूला हिंदू असतात. का फक्त हिंदूच घर सोडून जातो? तुम्ही याचा विचार केलाय का? मागच आता आमदार संग्राम भैया यांनी सांगितलं होतं की मुकुंदनगर भाग किती लोकसंख्या होती हिंदू लोकांची आणि आज ती कुठे गेली? ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे मग आता खूप दिवसपणे झाली त्या गोष्टी. कारण की त्या एरियाचं नाव मुकुंद नगर मुकुंद हे नाव हिंदू आहे. पण तिथे जर पाहिलं आपण तर तिथे हिंदूंपेक्षा जास्त संख्या ही मुसलमानांचीच आहे. हा म्हणजे भरपूर विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. नाही, हा प्रश्न मी का घेतला? कारण की आता निवडणुका सुद्धा आहेत. हम्म. आणि निवडणुकीच्या तोंडावर तुमचा हिंदुत्व हा मोठा अहो आता प्रश्न आहे. सध्या तर अशी परिस्थिती झालेली आहे की आमच्या समोरचे जे प्रस्तावित आहेत हम्म. त्यांना म्हणजे सकल हिंदू समाज हा बघितलं तर काही सपोर्ट करत नाही. त्यांना अशी परिस्थिती आली, आज त्यांचा सपोर्ट घेऊन तुम्हाला इलेक्शन करायची वेळ आली. म्हणजे काल परवापासून जे दिसतंय मला वातावरण याच्यामध्ये वाढगाव बारामध्ये की विशिष्ट समाजाला सोबत घेऊन तुम्हाला आज निवडून लावायची वेळ येत असेल तर हिंदूंसाठी तुम्ही काय केलंय हे दाखवून द्या. तुमच्या समोर जे नेते आहेत ते मातब्बर आहेत कोण? असं म्हणायला हरकत नाही. मातब्बर मातब्बर म्हणजे काही नसतं आणि मी समजत सुद्धा नाही. कारण की माझे जे मार्गदर्शक आहेत आणि आमदार संग्राम भैया जगताप यांनी एकच सांगितलं
मातब्बरवर काही नसतं. जर आणि आपण काम केलं तर आपण जनतेसाठी मातब्बर. जनता आपल्या पाठीमागे, जनता जर पाठीमागे आहे तर मातब्बरवर या गोष्टीबद्दल म्हणायला आहे. तसं जर तुम्ही बागेकडे लावून ठेवलं तर तसं काही नाही. मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी सांगितलं ना, आमचा समोरचा जो उमेदवार आहे त्यांना अक्षरशः वॉर्ड मध्ये कोणी ओळखत नाही. त्यांनी दाखवून द्या की तुमचं जे कोणी कॅन्डिडेट आहे ते वॉर्डामध्ये किती दिवस फिरले आणि त्यांना चेहरा कोण ओळखतं का विचार. मातब्बर म्हणजे तुम्ही 15-20 वर्षापासून नगरसेवक आहात म्हणजे तुम्ही मातब्बर झालात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही आतापर्यंत काय कामं केली? तुम्ही किती लोकांच्या कामांचा पाठपुरावा केलाय? किती लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यात? त्यांच्यासाठी तुम्ही किती अवेलेबल होता? तुम्ही फोन केल्यानंतर तुम्ही फक्त फोनवरती अवेलेबल होता, पण तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्यासमोर किती वेळा अवेलेबल होता? तुम्ही त्यांच्या सुख-दुःखाला किती वेळा धावून जाता? हे जास्त महत्वाचं आहे. आणि जो नगरसेवक म्हणा किंवा जो व्यक्ती हे गोष्टी हे करतो, त्याला आपण मातब्बर म्हणू शकतो. पण तुम्ही नुसते नगरसेवक आहात आणि निवडणुकीच्या काळात 10-15 दिवस तुम्ही लोकांच्या दारात जाणार, हात जोडणार आणि म्हणणार, "मला मत द्या, मला निवडून द्या." आणि पुढचे 5 वर्ष तुम्ही पुन्हा लोकांसमोर जाणारच नाही. ह्या अशा लोकांना मातब्बर म्हणणे हे पूर्णपणे चुकीचं ठरेल. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जे स्टँडिंग नगरसेवक आहे यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नव्हते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. हं. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी तुमचं नाव पण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यामुळे तर तुम्हाला उमेदवारी दिलेली नाहीये. नाही नाही नाही. असं काही. माझं काम पाहून मला उमेदवारी दिली. माननीय आमदार संग्राम भाईंच्या डोक्याचे विजन आहे. हम्म, त्यांना कळून चुकलं की या प्रभागामध्ये विजनच नाही म्हणजे कामच नाही झालं. कामच नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी मला तिथं उमेदवारी दिली. का की माझं काम पाहिलंय. त्यांनी काम पाहिलंय माझं म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या की याचं कसं काम करतो. आता माझ्याकडं मोफत मोक्षवाहिनी सेवा आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या घरी जर दुर्घटना झाली म्हणजे दुःखाची जण झाले कोणाचं, तुम्ही फक्त फोन करायचा आणि टायमिंग सांगा. त्या टायमाला माझी गाडी येते, माझा ड्रायव्हर सगळं येतो. त्याला एकही रुपया लागत नाही. मोफत सेवा. पण ती आजची नाही आहे माझी. ती गेली मी 4 ते 5 वर्षापासून राबवतो. आणि ती त्यानंतर सेवा आमची प्रभागापुरती मर्यादित नाही. हा, ती सेवा प्रभागापुरती आमची मर्यादित संपूर्ण अहिल्यानगर पुरती मर्यादित आहे ती. राहिल्यानगर पूर्ण शहर, आहे. कुठेही ते तुम्ही जिल्हा हा हो, पूर्ण ओके. जिल्हा. रांगोळी प्रकरणावरून तुमच्यावर कारवाई झाली. मोठ्या मोठ्या समस्या त्यांना पण तुम्ही सामोरे गेलेले आहेत. पण त्या कारवाईचा कुठं परिणाम होईल का या निवडणुकीवर? काय वाटतं तुम्हाला? त्याचा काय परिणाम होणार? काही परिणाम होत नाही. जर धर्मकार्यासाठी ते कारागृह नाहीये. मी कृष्णाला भेटायला गेलो होतो. ते पण रामासाठी. त्याच्यामध्ये धर्मकार्यासाठी जर मला 100 वेळेस जरी जायची वेळ आली, धर्मकार्यासाठी तुम्ही जायला तयार आहे. ठीक आहे, आज 3 महिने काढले. ठीक आहे, धर्मकार्यासाठी अजून 2 महिने पण काढू शकतो. काही अडचण नाही. पण हे माझं हिंदुत्व हे एकनिष्ठ हिंदुत्व आहे. माझं बाकीच्यांसारखं हिंदुत्व नाही. इलेक्शन आलंय आणि मग त्यांच्याकडे जायचं आणि आपण हिंदू आहेत. आपण हिंदू आहेत. मला मतदान करा. हे हिंदुत्व माझं नाही. तर मुस्लिम पण 6.5 आहेत ना हजार. असू द्या ना, असू द्या. मी नाही कुठे म्हणलं, असू द्या. शेवटी बघा, त्यांचा निर्णय, त्यांना काही निर्णय घ्यायचा. पण माझा हिंदू वोटर जो पूर्णपणे माझ्या पाठीमागे उभा आहे. पूर्ण ताकदीने तो माझ्या पाठीमागे उभा आहे. फक्त एकच प्रॉब्लेम माझ्या हिंदूंचा की तो बाहेर पडत नाही. त्याला बाहेर काढायची जबाबदारी ती माझी. उद्या तुम्ही जर नगरसेवक झाल्याच्या नंतर बाकीही समाज आहे तुमच्या प्रभागामध्ये. मग तुम्ही हिंदुत्ववादी नगरसेवक म्हणून काम करणार की तुम्ही त्याही समाजासाठी काम करणार? बघा, विकासाचं काम करताना तिथं आम्ही जात नाही पाहणार. एक विशिष्ट समाजासाठी बाकीच्या लोकांना का त्रास द्यावा? ठीक आहे, ते जातात त्यांचं काय नाही, मला त्रास देणं. पण त्याच्यामुळे आजूबाजूला 4 घरं हिंदू समाजाचे असतील, विदर्भ दुसऱ्या समाजाचे असतील. त्यांचा जर विकास होतोय तर त्यांना अडचण काय? विकास जर होत असेल तर मग त्या गोष्टीचा विचार नसतो करायचा. पण तुम्ही पण नगरसेवक आहात, लोकप्रतिनिधी आहात. जे 6.5 मुस्लिम आहेत प्रभागामध्ये, त्यांचं पण तुम्हाला काम करावंच लागेल ना? हा, 100%. मी काय सांगतो तुम्हाला, मी प्रभागामध्ये सगळीकडे कामं करणार. मी हे नाही पाहणार देतो तो हिंदू आहे का मुस्लिम आहे. मी हे पाहणार नाही. माझं काम काय, विकास करणे माझं काम. विकासामध्ये जर कोणी विशिष्ट समाज जर आवडत असेल तर त्यांना समजून सांगू शकतो की विकासामध्ये तुम्ही आवडत आहे. मी काय माझ्या घरचं काम करत नाही. मी रस्त्याचं काम करतोय किंवा ड्रेनेजचं काम करतोय. 25 सारख्या ठिकाणी एक विशिष्ट कुटुंब आहे.
त्यांच्याकडे म्हणजे चक्रा मारून मारून वैतागले अक्षरशः. आता 25 सारख्या ठिकाणचे तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक भागणारे कुटुंब आहे. तिथं जवळपास एक 4 ते 5 कुटुंब एकत्र राहतात. त्यांचा ड्रेनेजचा प्रश्न होता. गेली 1.5-2 वर्षापासून तो प्रश्न आहे. म्हणजे काही नाही, छोटी जुनी पाईपलाईन होती तर ती त्यांना खराब झालेली होती. यांनी त्यांच्याकडे वारंवार चक्रा मारून मारून अक्षरशः वैतागले. तर त्यांनी काय केलं, मग मला तो प्रश्न उपस्थित केला की असं असं आमची अडचण आहे. ठीक आहे म्हणलं, करून देतो, काही अडचण नाही म्हणलं. आणि चेंबरचा प्रश्न 100% पहिली मागे लावला पाहिजे. मग मी काय केलं, स्वखर्चात ते पूर्ण पाईपलाईन करून रोडपर्यंत चेंबरला पाईपलाईन जोडून वरती कॉन्क्रिटीकरण करून दिले आम्हाला. ते पण स्वखर्चात पण. जर आम्ही आजच एवढे काम करू शकतो, जर अजून पदावर सुद्धा नाही, तर भविष्यात तर सांगण्यासारखी म्हणजे विचारच येत नाही. तुम्ही आता हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहात, तर आता निवडणुका आहे, तर तुम्हाला काय वाटतं, मतदार राजाने तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणूनच मतदान केलं पाहिजे का? कसं पाहिलं पाहिजे तुमच्याकडे? हो, माझ्याकडं त्यांनी हिंदुत्ववादी चेहरा म्हणूनच पाहिलं पाहिजे. आता काश्मीर सारख्या ठिकाणी तुम्ही पहा, पहिले काही किती आपले काश्मीरी पंडित होते, त्यांना मारून मारून हाकलून दिले अक्षरशः मारून मारून त्यांना, की बाबा तुम्ही इथून निघून जा. म्हणजे हे यांचं एक टार्गेट आहे, इस्लामिक राज्य बनवायचं. पण जोपर्यंत मोदी साहेबांसारखा चेहरा वरती बसला नाही तोपर्यंत हे शक्य नाही. बरोबर. जे रांगोळी प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये सकाळी अचानक सगळे उठले, ते दुर्गा दौड जे आहे ते सुरू होतं त्यावेळेस, आणि बातम्या यायला लागल्या इथे रांगोळी होती. तर पुढे जे प्रकरण चिघळत गेलं, भरपूर दिवसभर ते सुरू होतं, 2-3 दिवस पण शहरामध्ये तेच वातावरण होतं. नेमकं त्यावेळेस तुमच्या कुटुंबाला काय फेस करावं लागलं? नाही, बरोबर आहे. आमच्या कुटुंबाला वैयक्तिक आम्हाला सुद्धा भरपूर गोष्टी फेस कराव्या लागल्या. विनाकारण त्या ठिकाणी येऊन मोर्चे, विनाकारण त्या ठिकाणी आले समाजाचे लोक. तिथे येऊन त्यांनी शूट करायला सुरुवात केली. विनाकारण तिथली परिस्थिती बिघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचे परिणाम भरपूर आमच्या कुटुंबावरती पण झाले, व्यक्तिगत आयुष्यात पण झाले. ते 3 महिने आमचे खूप म्हणजे त्रासात गेले. ते 3 महिने आमचे, त्याचा त्रास फक्त आम्हालाच माहिती आहे. तो त्रास आम्ही शब्दात नाही मांडू शकत की आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं गेलो. विनाकारण तिथे कोणी पण यायचे, त्या समाजाचे लोक विनाकारण तिथे पोलिसांना फोन करायचे की अशा अशा ठिकाणी दंगल झाली, अशा अशा ठिकाणी मॉब आला वगैरे. भरपूर काही पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास झालाय. वैयक्तिक आमच्या फॅमिलीला पण त्रास झाला. माझे 2 लहान मुली आहेत. आम्ही सगळेजण विभक्त झालो ह्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे आमचं पूर्ण डेली जे आमचं लाईफस्टाईल आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालं या प्रकरणामुळे. तुम्ही एक महिला आहात आणि महिला म्हणून प्रभागामध्ये कसं काम करणार आहे? महिलांसाठी काय काम करणार आहे? आणि असं तुमची नक्कीच. ब्लू प्रिंट काय आहे प्रभागासाठी? नक्कीच आमची ब्लू प्रिंट ही ऑलरेडी आम्ही 1.5-2 वर्षापूर्वीच तयार करून ठेवलेली आहे. फक्त वाट बघत होतो ती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची. तर मला महिला सक्षमीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण की माझ्या प्रभागातल्या महिला ह्या माझ्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आहे. आतापर्यंत जेवढ्या महिला उमेदवार उभ्या होत्या, ह्या फक्त मतं मागण्यापुरत्या उभ्या होत्या. ह्यांनी महिलांसाठी आतापर्यंत काहीही केलेलं नाहीये. हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि माझ्या प्रभागातल्या महिला ह्या तोंडावरती सांगतात त्यांना, जेव्हा हे मत वगैरे मागायला जातात. तोंडावरती सांगतात की तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत केलं काय? तर आणि जेव्हा मी जाते त्यांच्यापाशी, मी व्यक्तिगत जाते त्यांच्यापाशी, तर त्यांचं आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आहे की ताई, मत तर तुम्हाला देणारच आहे, पण तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. तर मग ह्या महिलांसाठी म्हणजे जवळजवळ माझ्या प्रभागामध्ये 40 ते 45% महिला अशा आहेत की ज्या कामाला जातात, जो कामगार वर्ग आहे. तर त्यांचं म्हणणं येतं की बाबा आमचे लहान लहान मुलं आहेत, आमच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना घरी एकट्यांना सोडून आम्हाला कामाला जावं लागतं. कारण की परिस्थिती काहींची बेताची आहे, काहींची मध्यमवर्गीय आहे. तर त्यांना त्या सगळ्या गोष्टींना फेस करून कामाला जावं लागतं. तर ह्या महिलांसाठी रोजगार उत्पन्न करणं, गृहउद्योग आणणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. आणि हा शब्द मी माझ्या महिलांना दिलेला आहे आणि तो शब्द मला पूर्ण करायचा आहे. मला त्यांच्यासाठी गृहउद्योग आणायचे आहेत. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे बचत गट चालू करायचे आहेत. आणि त्या बचत गटाच्या मार्फत मला त्यांना जे काही लघु उद्योग, मोदी सरकार आपले जे काही महिलांना म्हणजे भरपूर त्यांच्या सुखसुविधा आहेत, त्या मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. जे म्हणजे आतापर्यंत अशा काही योजना असतात की ते अहो, महिलांपर्यंत आजपर्यंत आल्याच नाही खाली आल्याच नाही खाली. बऱ्याच नागरिकांना या योजनाच माहित नाही अजून.
बऱ्याच नागरिकांना माहिती प्रत्यक्षात मी जेव्हा ग्राउंड लेवलला काम करते, आता सध्या महिलांमध्ये राहून मी काम करते, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं काम करते. सगळ्या महिलांचा प्राथमिक प्रश्न हाच आहे की ताई आमच्यासाठी काहीतरी काम आणा, आमच्यासाठी काहीतरी गृह उद्योग आणा, जेणेकरून आम्हाला ह्या गोष्टींना म्हणजे आमच्या मुलाबाळांना किंवा घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोडून आम्हाला तिसऱ्या ठिकाणी जाऊन काम करण्याची वेळ नाही आली पाहिजे. तर माझं प्राथमिक जबाबदारी हीच आहे की मला महिलांसाठी काम आणायचं, त्यांना त्यांचं सक्षमीकरण करायचंय मला, ही माझी प्राथमिक जबाबदारी. सर, रांगोळी प्रकरण जे झालं होतं, तर अहिल्यानगर शहरामध्ये अशी देखील चर्चा आहे की निवडणुका तोंडावर आल्या म्हणून ते बाबा रांगोळी प्रकरण झालं. प्रश्न झाला, पुन्हा एकदा परत तोच प्रश्न घेते मी. त्याच्यामध्ये संग्राम जगताप जे आहेत त्यांचा सुद्धा हस्तक्षेप आहे, अशाही चर्चा काही होत्या अहिल्यानगर शहरामध्ये. नेमकं जे 40 वर्ष नगरसेवक होते की त्यांच्या विरोधात कोणी उमेदवार मिळत नाहीये, त्यांना पाडणं सोपं नाही, त्याच्यानंतर मग हे षडयंत्र रचलं गेलं, अशा भरपूर चर्चा होत्या. हो, हो. नेमकं ते काय प्रकरण होतं आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बघा, जर मला असं काही प्रकरण घडवायचंच असतं, हम्म, हम्म, हम्म. मला सर्वसामान्य नागरिकांना वेठी धरायचं, जर त्याच्यामुळे त्रास होतो, सर्वसामान्यांना त्रास होतो, दंगली करतात, ह्या गोष्टी माझ्या मानसिकता माझी तर ही नाहीच आहे की मला निवडणूक लढवायची. हम्म. मी त्यांच्याकडे शांत चेहरा पाहून त्यांच्याकडे गेलो होतो की मला यामध्ये निवडून आणा, निवडून द्या, काम करतो तुमच्यासाठी. मी या सगळ्या गोष्टी करत असताना मी या गोष्टी का करू? मी या मागास जाणारा मुलगा नाहीये, नाही माझी मिसेस नाहीये, नाही मी. कारण की कसं आहे की मला मतदार राजाकडे जेव्हा जायचंय त्यावेळेस माझं काम घेऊन मला त्यांच्याकडे जायचं. बरोबर. तर मी अशा गोष्टी केल्या तर मी त्यांच्याकडे कोणत्या तोंडाने जायचं? कारण हे सगळं षडयंत्र आहे. याच्यामध्ये मला पूर्णपणे फसवलं गेलं, पूर्णपणे यांच्यामध्ये मला गुंतवलं गेलंय. त्यानंतर मला म्हणजे भविष्यात याच्यामधनं पूर्णपणे बाहेर पडावं, हा अजेंडा त्यांचा होता. प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुमचे जे विरोधक आहेत, तुमच्याशी नातेसंबंध आहेत त्या प्रभागामध्ये, तर त्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल? नाही, तसं काही नाही. कारण की माझे जे नातेसंबंध आहे त्यांचा जास्त सपोर्ट आहे मला याच्यामध्ये. म्हणजे त्यांचं जास्त म्हणणं आहे की तू इलेक्शन कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. आता त्यांनी ताकद दिली म्हणून तर मी आज इलेक्शनला पूर्ण ताकदीने उभा आहे. मी त्यांच्याकडं माझे मार्गदर्शक म्हणूनच पाहतो. माझे नातेसंबंध जेवढे आहेत तेवढे सगळ्यांकडे. तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्या परेश लोखंडे त्यांच्या आता घरासमोरच तो जो रस्ता होता तोच बराचसा खराब होता. काय त्याला आता नॉर्मल, निवडणुकीच्या हा तोंडावर त्यांनी आता निवडणुकीत ते तोंडात डांबरीकरण केलं. केलं नॉर्मल. तसं बघायला गेलं मॅडम, तो माईवाला वेशीपासून निसर्ग हॉटेलपासून त्या चौकापासून तर कलेक्टरच्या कचेरीपर्यंत मान्य आमदार संग्राम भाजप यांच्या मार्गदर्शनाखाली तो त्याचं म्हणजे काम चालू होणार होतं. ह्या आमच्या काही समोरच्या जे विरुद्ध जे पॅनल आहे त्यांनी त्याला विरोध केला की नाही आम्हाला डांबरीकरणच पाहिजे, आम्हाला डांबरीकरणच पाहिजे. का पाहिजे? अहो, विकास होतोय ना. तुम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही घेऊन निवडणूक करताय तर मग विकास का अडवताय तुम्ही? बरोबर. विकास थांबवू नका. आज डांबरीकरण केलं, त्याला परत पाऊस झाला, हे झाला, परत खड्डे पडतात. पण आज जर तुम्ही सिमेंट काँक्रीटचा रोड होतोय त्याच्यासारखं विकास याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 12 जो आहे, प्रभाग क्रमांक 12 मधील समस्या आणि हिंदुत्व या सगळ्या प्रश्नांवर आता आपण आज जे आहेत आरती रासकर आणि त्याच्यानंतर जे आहे संग्राम रासकर यांच्याशी बातचीत केलेली आहे. आणि मला निश्चितच असं वाटतं नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या दोघांकडनं त्यांना मिळाली असतील. तुर्तास इथेच थांबतो. वास्तव खबरला त्यांनी वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद.